नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण लेस दॅन किंवा मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, ज्याला आपण ऑजीव असं म्हणतो, ते काढणार आहोत. ड्रॉ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व अँड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व फॉर द फॉलोविंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आम्हाला एक टेबल दिलेलं आहे. मार्क्स दिलेत 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिले, म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे ही. 5, 12, 43, 32, 8. 0 ते 10 किती मिळाले? 5. 10 to 20 मार्क्स किती जणांना मिळाले? 12. आता त्याचा अर्थ आहे. आता आपण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल पहिल्यांदा बनवून घेऊ. हा टेबल कसा बनवला जरा नीट समजून घे. पहिल्यांदा दिलेला क्लास लिहिलेला आहे. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. हा क्लास या इथं तुला जो दिला होता तोच तू इथं कॉलममध्ये लिहिला. तोच तू इथं कॉलममध्ये लिहिलेला आहे. आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहिली. 0 to 10 ची फ्रिक्वेन्सी 5 आहे, ही तक्त्यातच दिली ना. 0 to 10 ची फ्रिक्वेन्सी 5, 10 to 20 ची 12. हेच आकडे मी इथं फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये लिहिले. आता काय केलं, आपल्याला लेस दॅन आणि मोर दॅन दोन्ही पण ऑजीव काढायचे आहेत, फ्रिक्वेन्सी कर्व काढायचे आहेत. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दोन्ही लेस दॅन और ग्रेटर दॅनचे काढायचे आहेत, म्हणून आपण दोन्ही तक्ते एकाच याच्यात बनवले. तर आता बघा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅनचा तक्ता कसा तयार करतात, हा कॉलम कसा तयार करतात. ह्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत, या फ्रिक्वेन्सीची वरतून ॲडिशनला आपण सुरुवात करतो लेस दॅनमध्ये. पहिल्यांदा हा 5 जसा तसा लिहिला फ्रिक्वेन्सीचा, मग हा 5 इथं लिहिला, त्याच्यात हा 12 ॲड केला, झाले 17. मग 17 इथं लिहिला, त्याच्यात हा 43 ॲड केला, झाले 60. मग हा 60 इथं लिहून त्याच्यात 32 ॲड केले, 92. 92 इथं लिहिला आणि त्याच्यात 8 ॲड केले, म्हणजे 100 झाला. अशा रीतीनं लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार झाली. आता लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीवरून त्याचा जर आपल्याला कर्व काढायचा आहे, ऑजीव काढायचा आहे. आता लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा तक्ता आपला तयार झाला. आता त्याच्यावरून त्याचा जर ऑजीव म्हणजे त्याचा जर कर्व काढायचा आहे तुला, तर तुला काय करायचं असतं, पॉईंट्स पाहिजे. हे जे पॉईंट्स मिळाले, हे पॉईंट्स आपण अप्पर लिमिट, हे लोअर लिमिट आहे, हे आपण अप्पर लिमिट घेतो. हे अप्पर लिमिट आहेत क्लासचे, हे लोअर लिमिट आहे. मग अप्पर लिमिट घ्यायचे प्रत्येक वेळेस लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कर्व काढताना. म्हणून यावरून जो पॉईंट आपण बनवला ना, हे पॉईंट्स जे बनवले, याचा प्लॉट करायचा आहे आपल्याला, याचा ग्राफ काढण्यासाठी, याचा कर्व काढण्यासाठी आम्हाला जे पॉईंट्स लागतील, ते पॉईंट्स आपण कसे बनवले, अप्पर लिमिट ऑफ दॅट क्लास आणि फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह. हे आपण एक्स अक्षावर घेणार, फ्रिक्वेन्सी वाय अक्षावर घेणार. अशा रीतीने 10 आणि 5 हा पहिला पॉईंट होईल. त्यानंतर दुसरा अप्पर क्लास आहे 20 आणि 17. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे आकडे घ्यायचे आणि इकडचे अप्पर लिमिट 30, 60, 40, 32, 40, 92, 50, 100. हे जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स आम्हाला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढण्यासाठी हे पॉईंट वापरता येतील. आता आपण मोर दॅन पण त्याच वेळेस काढणार. तर ही जी फ्रिक्वेन्सी असते, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये आपण काय करतो माहिती का, या फ्रिक्वेन्सीच्या खालून बेरीज करत येत असतो. लेस दॅनसाठी आपण वरतून बेरीज करत जातो, मोर दॅनसाठी आपण खालून बेरीज करत वर येत असतो.
आता पहिला आकडा खालचा किती आहे? 8. मग तो तसाचे तसा ठेवायचा. मग ह्या 8ला इथं लिहायचं, त्याच्यात हा 32 ॲड करायचा, बेरीज झाली 40. मग हा 40 इथं लिहायचा, 43 त्याच्यात ॲड करायचा, 83. 83 वर लिहायचा, त्याच्यात हा 12 ॲड करायचा, 95. 95 वर लिहायचा, त्याच्यात 5 ॲड करायचा, 100. तर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये आपण वरतून बेरीज करत खाली उतरत जातो. तर मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये आपण खालून बेरीज करत वर जात असतो. आता हे जे तुम्हाला मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळाली, हे आणि या क्लासचा लोअर बाउंड्री, लोअर लिमिट हा पॉईंट 0 आहे. तर इथं आहे 100. अशा रीतीनं पहिला पॉईंट होईल 0, 100. हे लोअर लिमिट जे ते एक्स अक्षावर राहतील आणि हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाय अक्षावर राहणार. म्हणून लोअर लिमिट घ्या, 0, 100 पहिला पॉईंट. त्यानंतर 10, 95 दुसरा पॉईंट झाला. त्यानंतर 20, 83 तिसरा पॉईंट झाला. त्यानंतर 30, 92. त्यानंतर 30, 40. त्यानंतर 30, 40 चौथा पॉईंट झाला. आणि फायनली 40 आणि 8 पाचवा पॉईंट झाला. अशा रीतीनं हे पॉईंट आपण तयार केले. लोअर बाउंड्री मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, लोअर बाउंड्री मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, असं आपण हे पॉईंट बनवले. तर हे पॉईंट्स आम्हाला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढण्यासाठी आणि हे ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढण्यासाठी कामाला येणार आहेत. तर हे नीट लक्षात ठेवायचे. हे पॉईंट आपण कसे, तर हे दोन्ही पॉईंट नीट लक्षात ठेवा आणि यावरून आपण कर्व कसा काढला ते बघूया. आता आपण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व कसा काढला बघतोय. हा वाय ॲक्सिस, जिथं आपण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे आकडे घेतले. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 10, 20, 30, 40, 50 अशा पद्धतीने 100पर्यंत. 10, 20, 30, 40 असे आपण 100पर्यंत वाय ॲक्सिसवर आकडे घेतले. एक्स ॲक्सिसवर पण आपण 10, 20, 30, 40, 50 असे आकडे घेतलेले. हे आहेत अप्पर लिमिट्स. आता आपला पहिला पॉईंट होता बघ 10, 5. म्हणजे एक्स अक्षाची किंमत 10, वाय अक्षाची किंमत 5. हे बघ, एक्स अक्षाची किंमत 10 असं सरळ जायचं आणि वाय अक्षाची किंमत 5. 0 ते 10च्या मध्ये बरोबर हा 5 आहे. हा झाला आपला पहिला पॉईंट, 10 एक्स अक्षाची, वाय अक्षाची 5. दुसरा पॉईंट आहे 20, 17. म्हणजे एक्स अक्षाची 20 तर वाय अक्षाची 17. हे 10 आणि 20च्या मध्ये या इथं 17 होतं बघ. म्हणून 20, 17 हा आपला दुसरा पॉईंट आपण स्थापला. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे 30, 60. म्हणजे एक्स अक्षाची 30 असं सरळ वर जा आणि वाय अक्षाची 60. अशा रीतीनं 30, 60 हा आपला थर्ड पॉईंट आपण प्लॉट केला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 40, 92. 40, 92. एक्स अक्षाची 40 सरळ वर, वाय अक्षाची 92. ही 90 इथं आहे, थोडंसं वर 92 असणार. म्हणजे हा 40, 90 हा आपला फोर्थ पॉईंट झाला. आणि फिफ्थ पॉईंट जो आपला होता तो 50 आणि 100. एक्स अक्षाची 50, एक्स अक्षाची 50 सरळ वर, वाय अक्षाची 100. अशा रीतीने 50 आणि 100 हा पॉईंट. हे पॉईंट प्लॉट केल्यानंतर, हे पॉईंट प्लॉट
नंतर आपण आपण नाजूक हाताने असा कर्व काढायचा. असा कर्व काढायचा असतो. हा कर्व म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, ज्याला आपण अजीव असं म्हणतो. आता याच पद्धतीने आपण स्केल पण लिहिलेले बघ. स्केल एक्स ॲक्सिसवर 1 युनिट इज इक्वल टू 10 मार्क्स एक्स अक्षावर, हे 1 युनिट इज इक्वल टू 10 मार्क एक्स अक्षावर. तर वाय अक्षावर काय, 1 युनिट इज इक्वल टू 10 स्टुडंट. 1 युनिट इज इक्वल टू 10 स्टुडंट अशा पद्धतीने आपण वाय ॲक्सिसवर स्केल घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढतो आहोत. त्यासाठी जे पॉईंट्स आपण घेतले ते पॉईंट्स हे आहेत बघ. मगाशी तक्त्यामध्ये आपण पॉईंट्स बनवले. बाकीचे स्केलिंग तेच आहे. एक्स ॲक्सिसवर 1 युनिट बरोबर 10 मार्क, वाय ॲक्सिसवर 1 युनिट बरोबर 10 स्टुडंट. अशा पद्धतीने आपण 100पर्यंत स्टुडंट घेतले. पॉईंट्स फक्त आपल्याला स्थापायचे. एक्स अक्षाची 0, वाय अक्षाची 100. ही एक्स अक्षाची 0 या इथं असते बघ, आणि वाय अक्षाची 100 म्हणजे असंच वरदा. हा पहिला पॉईंट तुझा इथे येणार, 0 100. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे 10 95. एक्स अक्षाची 10 या इथं आहे. या 10मधून एक्स अक्षाची 10 इथं आहे. या 10मधून असा सरळ वर जा. 90 आणि 100च्या मध्ये 95. हा पॉईंट आहे इथे झाला 20 95. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे आपला 20 83. हे बघ हे 20, हे बघ हे 20. 20मधून असा सरळ वर जा. 80 आणि 90च्या इथं 95 होणार. 80 आणि 90च्या मध्ये या इथं होणार 85. 85पेक्षा थोडासा कमी म्हणजे 83. 85 या इथं होणार. 85पेक्षा थोडासा कमी म्हणजे 83 या इथं येणार. आणि अशा रीतीनं 30 83 आपला थर्ड पॉईंट झाला. आपला फोर्थ पॉईंट आहे 30 40. म्हणजे एक्स ॲक्सिसची 30, वाय ॲक्सिसची 40. ही एक्स ॲक्सिसची 30 या इथं होते. असा सरळ वर जा. ही वाय ॲक्सिसची 40. अशा रीतीने हा पॉईंट झाला 30 40. आणि फायनली तुला 48 हा पॉईंट स्थापायचा आहे. म्हणजे एक्स अक्षाची 40 आणि वाय अक्षाची 8. 0 आणि 10च्या थोडंसं खाली या इथं 8 असणार. अशा रीतीनं 48 हा पॉईंट आपण स्थापला. परत याचासुद्धा आपण जो कर्व काढतो तेव्हा हे जे पॉईंट्स आपण स्थापतो हे पॉईंट शांतपणे असे कर्वच्या स्वरूपात आम्हाला जोडायचे असतात. इथपर्यंत आलं की इथून पुढे डॅश डॅश डॅशनी 50 पाशी येऊन थांबायचं. सो दिस इज आवर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. तर अशा रीतीनं हा आमचा मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व झाला. आणि हा वरचा जो आहे हा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आपण काढला. धन्यवाद.